दापोलीतील सामाजिक कार्यकर्ते मकबूल दिनवारे यांच्या गाडीची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 1,20,000 रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना पनवेल परिसरात घडली। भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। या प्रकरणी मकबूल गुलाम हुसेन दिनवारे यांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। दिनवारे हे रविवारी पत्नी रुबीना दिनवारे आणि मुलांसह तळोजा MID सिटी परिसरातील ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल अँड एज्युकेशन सेंटर येथे गेले होते। सिटी कार शाळेसमोर पार्किंगमध्ये उभी केली होती। मुलीच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील कामासाठी ते आत गेले असतानाच अज्ञात चोरट्याने त्यांच्या हालचालींवर नजर ठेवून कारच्या ड्रायव्हर सीटमागील काचेची तोडफोड केली। चोरट्यानं गाडीत ठेवलेली 1,20,000 रुपयांची रोकड तसेच रुबीना दिनवारे यांच्या नावाचे ICICI बँकेचे सही केलेले कोरे चेकबुक चोरून नेले। फ्लॅट खरेदी व्यवहारासाठी ही रक्कम आणण्यात आल्याची माहिती समोर आहे। घटनेनंतर दिनवारे यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली। विशेष म्हणजे बँक आणि शैक्षणिक संस्थांच्या परिसरातच ही घटना घडल्यानं सुरक्षेच्या प्रश्नावर नागरिकांनी चिंता व्यक्त केली। दरम्यान पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज ताब्यात घेतलेत। संशयितांचा शोध सुरू आहे। चोरीमागे टोळी कार्यरत आहे का याचाही तपास पोलीस करत आहेत।